मी प्राध्यापक उदय टेके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव कॅम्प, एम.कॉम भाग 1 सेमिस्टर सेकंड सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. आपला विषय बिझनेस इथिक्स अँड प्रोफेशनल व्हॅल्यू, व्यवसायिक नैतिकता व व्यवसायिक मूल्ये यामधील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी ही संकल्पना चर्चेला घेणार आहोत. प्रथम आपण CSR या संकल्पनेचा अर्थ पाहूया. 3 शब्द आहेत CSR. C means corporate. Corporate means any business organization which is established or which is conducted, which is regulated as per the Indian Companies Act 1956, which is amended in 2013. म्हणजेच भारतामध्ये 1956च्या कंपनी कायद्यानुसार स्थापन झालेली व कार्यान्वित असणारी कोणतीही व्यवसाय संस्था याला इथं कंपनी असं म्हटलं जातं. दुसरा शब्द आहे यस मीन्स सोसायटी ऑर सोशल किंवा समाज या अर्थानं हा शब्द इथं विचारात घेतलेला आहे. सो व्हॉट मीन बाय सोसायटी? सोसायटी मीन्स एव्हरीथिंग डीलिंग विथ द पीपल ऑर स्टेक होल्डर. दॅट मीन्स स्टेक होल्डर आणि पीपल यांना एकत्रितरित्या इथं सोसायटी किंवा समाज हा शब्द वापरलेला आहे. यामध्ये प्रथम आपण हे स्टेक होल्डर म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. स्टेक या शब्दाचा अर्थ आहे स्टेक इज व्हायटल इंटरेस्ट इन द बिझनेस ऑर इन द ॲक्टिव्हिटीज ऑफ बिझनेस. म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये अथवा व्यवसाय संस्थेच्या कार्यामध्ये महत्त्वाचा वाटा असणारी किंवा महत्त्वपूर्णरित्या सहभाग असणारी या अर्थानं स्टेक हा शब्द वापरला जातो. म्हणजे हा महत्त्वाचा सहभाग धारण करणारा जो व्यक्ती समुदाय आहे त्याला स्टेक होल्डर असं म्हटलं जातं. मराठीमध्ये याला शब्दशः भागधारक असा शब्द वापरला जातो. मग यामध्ये कोणत्या कोणत्या समूहाचा समावेश होतो तर यामध्ये व्यवसाय संस्थेला मालकी भांडवल पुरवणारे भागधारक, व्यवसाय संस्थेला कर्जाऊ भांडवल पुरवणारे वित्त पुरवठाधारक, व्यवसाय संस्थेचे कर्मचारी, व्यवसाय संस्थेला कच्च्या मालाचा पुरवठा करणारे पुरवठादार, व्यवसाय संस्थेचे ग्राहक व सरकार या सगळ्यांना एकत्रितरित्या स्टेक होल्डर हा शब्द वापरला जातो. म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये प्रत्यक्ष या लोकांचा सहभाग असतो. त्यानंतर दुसरा शब्द आहे पीपल्स. पीपल्स हा व्यक्ती समूह किंवा व्यक्ती समुदाय या अर्थानं इथं शब्द वापरलेला आहे. मग हे पीपल्स म्हणजे नेमकं काय तर स्टेक होल्डर शिवाय म्हणजे भागधारकाशिवाय व्यवसाय संस्थेशी संबंध असणारा जो घटक आहे त्याला व्यक्ती समुदाय हा शब्द वापरलेला आहे. हा व्यक्ती समुदाय व्यवसाय संस्थेच्या कार्यामध्ये किंवा व्यवसाय संस्थेशी संबंधित नसतो, परंतु व्यवसाय संस्थेच्या कृतींचा या समुदायावर परिणाम होत असतो. या अर्थानं हा शब्द इथं विचारात घ्यावयाचा आहे. म्हणजे पीपल्स म्हणजे व्यक्ती समुदाय, स्टेक होल्डर म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये महत्त्वाचा सहभाग असणारा समूह यांना एकत्रितरित्या इथं समाज किंवा सोसायटी हा शब्द वापरलेला आहे. आणि तिसरा शब्द आहे आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच जबाबदारी हा शब्द आपण समजून घेऊ. ही रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे नेमकं काय? इट इज अ अकाउंटेबिलिटी बिटवीन बिझनेस अँड पीपल. म्हणजे ही व्यवसाय संस्था आणि पीपल म्हणजे स्टेक होल्डर शिवायचा
व्यक्ती समुदाय या अर्थानं पीपल हा शब्द वापरला जातो. म्हणजे व्यवसाय संस्थेची या व्यक्ती समुदायाप्रती असणारी जबाबदारी व या जबाबदारीची जाणीव ठेवून, या जबाबदारीचे भान ठेवून ही जबाबदारी पूर्ण करण्याचे जे दायित्व व्यवसाय संस्थेनं स्वीकारलेलं आहे, त्या अर्थानं रिस्पॉन्सिबिलिटी हा शब्द वापरला जातो. हे दायित्व स्वीकारत असताना ते नैतिकतेच्या आधारे, त्याचबरोबर कायद्याच्या आधारे हे दायित्व व्यवसाय संस्था मान्य करतात, स्वीकारतात व ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. या अर्थानं हा शब्द वापरला जातो. आता आपण CSR या संकल्पनेची व्याख्या समजून घेऊ. CSR is the continuing commitment by business to behave ethically and contribute to economic development while improving the quality of life of the workforce and their families as well as of the local community and society at large. या व्याख्येचे विश्लेषण केले असता 4 ते 5 मुद्दे आपल्याला ठळकपणे निदर्शनास येतात. यांनाच आपण या संकल्पनेची वैशिष्ट्ये म्हणू शकतो. तर ही आपण व्याख्या विश्लेषण करून समजून घेऊ. पहा, CSR इज द कंटिन्युइंग कमिटमेंट. तर CSR काय आहे, तर एक प्रकारचं कंटिन्युइंग कमिटमेंट आहे. आता कंटिन्युइंग कमिटमेंट म्हणजे काय? कमिटमेंट म्हणजे बांधिलकी, आणि कंटिन्युइंग या शब्दाचा अर्थ आहे सातत्याने स्वीकारलेली किंवा सातत्याने मान्य केलेली बांधिलकी. म्हणजे CSR ही एक प्रकारची कायम स्वरूपाची व्यवसाय संस्थेनं स्वीकारलेली बांधिलकी आहे. ही बांधिलकी कशाच्या अनुषंगानं? तर पहा, बाय बिझनेस टू बिहेव इथिकली. तर ही बांधिलकी आहे टू बिहेव इथिकली. सो व्हॉट मीन बाय बिहेव इथिकली? बिहेव या शब्दाचा अर्थ आहे वर्तन, आणि इथिकली या शब्दाचा अर्थ आहे नैतिकतेला धरून किंवा नीतिमत्तेला धरून. तर आता नीतिमत्ता म्हणजे नेमकं काय? तर राईट ऑर रॉंग, गुड ऑर बॅड, फेअर ऑर अनफेअर, म्हणजे योग्य अयोग्य किंवा चूक अथवा बरोबर याची सीमारेषा निश्चित करून वर्तन करणे, या अर्थानं इथिकली हा शब्द वापरला जातो. दुसरा शब्द आहे बिहेव. बिहेव मराठीमध्ये त्याला आपण वर्तन असं म्हणतो. मग व्यवसाय संस्थेचं वर्तन म्हणजे नेमकं काय? वर्तन म्हणजे व्यवसाय संस्थेची ध्येये, व्यवसाय संस्थेची धोरणे, व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे, व्यवसाय संस्थेचे निर्णय, व्यवसाय संस्थेचे उत्पादन, व्यवसाय संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या सेवा, यामधून व्यवसाय संस्थेचे वर्तन घडून येत असते. त्यामुळे ध्येय, धोरणे, निर्णय, उत्पादने व सेवा उपलब्ध करत असताना हे सगळं नीतिमत्तेला धरून व्यवसाय संस्थेने उपलब्ध करून दिले पाहिजे. या अर्थानं बिहेव इथिकली हा शब्द वापरला जातो. पुढचं वैशिष्ट्य आहे अँड कॉन्ट्रीब्यूट टू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकास. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास करण्याची जबाबदारी त्या देशाच्या शासनाची असते. शासन त्या दृष्टीने धोरणे व प्रयत्न करीत असते. परंतु या आर्थिक विकासामध्ये व्यवसाय संस्थेने सुद्धा स्वतःचा वाटा उचलला पाहिजे. त्यामुळे व्यवसाय संस्था आर्थिक विकासाला पूरक किंवा पोषक आहे असं व्यवसाय संस्थेचं वर्तन असणं गरजेचं आहे. त्यामुळे आर्थिक विकासाचे जे वेगवेगळे निदर्शक आहेत, या निदर्शकामध्ये व्यवसाय संस्थेमुळे इथं वाढ झाली पाहिजे, या अर्थानं व्यवसाय संस्थेनं एक
जी बांधिलकी आहे ती बांधिलकी स्वीकारली पाहिजे. पुढचं वैशिष्ट्य आहे इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ द वर्कफोर्स अँड देअर फॅमिलीज. व्यवसाय संस्थेचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियाचं जे दैनंदिन जीवनमान आहे, राहणीमानाचा जो दर्जा आहे त्या राहणीमानाच्या दर्जामध्ये सतत इथं सुधारणा होत गेली पाहिजे याविषयीची बांधिलकी व्यवसाय संस्थेनं स्वीकारली पाहिजे. या कर्मचाऱ्यांच्या बरोबरच लोकल कम्युनिटी आणि सोसायटी म्हणजे व्यवसाय संस्था ज्या परिसरामध्ये काम करते त्या परिसरामधील जो समाज आहे तो समाज आणि संपूर्ण देशातील समाज या समाजाचे सुद्धा राहणीमान सतत दर्जेदार होत गेले पाहिजे यासाठी व्यवसाय संस्थेनं स्वीकारलेली बांधिलकी या अर्थानं CSR हा शब्द वापरला जातो. म्हणजे थोडक्यात काय तर व्यवसाय संस्थेनं एक सातत्यानं बांधिलकी इथं मान्य करायची आहे आणि ही बांधिलकी कशाच्या अनुषंगानं असली पाहिजे. व्यवसाय संस्थेचं वर्तन हे नैतिकतेला धरून असलं पाहिजे. व्यवसाय संस्थेनं आर्थिक विकासामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. व्यवसाय संस्थेनं आपले कर्मचाऱ्याचे कुटुंबीय आणि व्यवसाय संस्थेच्या भोवतालची संपूर्ण कम्युनिटी या कम्युनिटीचा राहणीमानाचा दर्जा सतत उंचावत गेला पाहिजे या अनुषंगानं स्वीकारलेली बांधिलकी त्यालाच CSR असं म्हटलं जातं. थोडक्यात काय तर व्यवसाय संस्थेनं नफा हे ध्येय डोळ्यासमोर न ठेवता या व्यतिरिक्तसुद्धा व्यवसाय संस्था बरंच काही करू शकते याची जाणीव ठेवून व्यवसाय संस्थेनं कार्यरत राहणं या अर्थानं CSR हा शब्द वापरला जातो. यानंतर आपण भारतीय कंपनी कायद्यामध्ये या CSRच्या बाबतीमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी समजून घेऊ. हे समजून घेत असताना एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. तो मुद्दा म्हणजे इंडिया इज द फर्स्ट कंट्री इन द वर्ल्ड टू मेक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी दॅट इज CSR मॅन्डेटरी. म्हणजे जगामधील भारत हा एकमेव असा देश आहे की ज्या देशामध्ये भारतातील प्रत्येक कंपनीला CSR हे मॅन्डेटरी म्हणजे अनिवार्य केलेले आहे. भारतीय कंपनी कायदा जो 2013मध्ये सुधारित केलेला आहे या सुधारित कायद्यामध्ये CSRचा उल्लेख केलेला आहे. या कायद्यातील सेक्शन 135 शेड्यूल 7मध्ये CSR ही संकल्पना दिलेली आहे. या कायद्यातील 135 कलमानुसार 1 एप्रिल 2014 पासून भारतातील प्रत्येक सार्वजनिक कंपनी अथवा खाजगी कंपनी की ज्या कंपनीची निव्वळ मालमत्ता 500 कोटीपेक्षा जास्त आहे किंवा टर्नओव्हर म्हणजेच विक्री किंवा उलाढाल 1000 कोटीपेक्षा जास्त आहे किंवा नफा 5 कोटीपेक्षा जास्त आहे, या तिन्हीपैकी एक निकष जी कंपनी पूर्ण करते त्या कंपनीनं पाठीमागल्या 3 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या किमान 2% इतकी रक्कम CSR ॲक्टिव्हिटीसाठी म्हणजे CSR कार्यासाठी खर्च करणं अनिवार्य आहे. याच कंपनी कायद्यामध्ये एक उल्लेख केलेला आहे, भारतातील प्रत्येक कंपनीनं ज्या कंपनीला CSR ॲक्टिव्हिटी अनिवार्य आहेत त्या प्रत्येक कंपनीनं एक CSR कमिटी स्थापन करणं गरजेचे आहे. या CSR कमिटीमध्ये त्या कंपनीच्या संचालकापैकी 3 संचालकांची ही समिती स्थापन करावी लागते. या समितीद्वारे
त्या कंपनीची CSR पॉलिसी म्हणजे CSR धोरण निर्धारित केले जाते आणि त्या अंतर्गत कंपनीनं कोणत्या CSR ॲक्टिव्हिटी पार पाडावयाच्या आहेत त्या ॲक्टिव्हिटी म्हणजेच क्रिया निश्चित केल्या जातात. या क्रिया नेमक्या कोणत्या आहेत याचा उल्लेख या कंपनी कायद्यातील शेड्यूल नंबर 7 मध्ये केलेला आहे. त्या क्रिया आपण पाहू. कंपनी कायदा जो 2013 मध्ये सुधारित केलेला आहे, या सुधारित कंपनी कायद्यामध्ये CSR ॲक्टिव्हिटीचा उल्लेख केलेला आहे. तर भारतातील प्रत्येक कंपनीने कोणत्या CSR ॲक्टिव्हिटी पूर्ण करावयाच्या आहेत त्याची एक यादी या शेड्यूल 7 मध्ये दिलेली आहे. ती कार्ये पुढीलप्रमाणे. पहिली ॲक्टिव्हिटी आहे इरॅडिकेटिंग हंगर, पॉवर्टी अँड मालन्यूट्रिशन म्हणजे भूक, गरिबी आणि कुपोषण याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी हा निधी खर्च करावयाचा आहे. याचे समूळ उच्चाटन करण्याची जबाबदारी शासनाची असते. शासन त्यासाठी प्रयत्न करत असते. त्या प्रयत्नाला या कंपन्यांनी CSR ॲक्टिव्हिटी अंतर्गत आपले पाठबळ द्यावयाचे असते. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे प्रमोटिंग एज्युकेशन इन्क्लुडिंग स्पेशल एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट एनहान्सिंग व्हेकेशन स्किल. शिक्षण प्रसार, खास करून रोजगारभिमुख व्यावसायिक कौशल्ये निर्माण करणाऱ्या शिक्षणावर हा निधी खर्च करावयाचा आहे. तिसरी ॲक्टिव्हिटी आहे प्रमोटिंग जेंडर इक्वॅलिटी अँड एम्पॉवरिंग वुमन म्हणजे लिंग समभाव प्रसारित करणे व महिला सबलीकरणाच्या योजनांमध्ये योगदान देणे अशी ही तिसरी ॲक्टिव्हिटी आहे. चौथी ॲक्टिव्हिटी आहे एन्श्युरिंग एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, इकॉलॉजिकल बॅलन्स, प्रोटेक्शन ऑफ फ्लोरा अँड फौना अँड ॲनिमल वेलफेअर म्हणजे पर्यावरण शाश्वत ठेवणे म्हणजेच पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही अथवा पर्यावरणाची हानी होणार नाही यासाठी हा निधी खर्च करावयाचा आहे. जो इकॉलॉजिकल बॅलन्स आहे म्हणजे पर्यावरण समतोल राखण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्या प्रयत्नासाठी हा निधी खर्च करावयाचा आहे. किंवा ज्या दुर्मिळ वनस्पती आहेत किंवा जे दुर्मिळ प्राणी आहेत यांचं संरक्षण करण्यासाठी हा निधी खर्च करावयाचा आहे. त्यानंतर पाचवी ॲक्टिव्हिटी सांगितली आहे प्रोटेक्शन ऑफ नॅशनल हेरिटेज म्हणजे राष्ट्रीय वारसा म्हणून ज्यांना मान्यता मिळालेली आहे त्याच्या संरक्षणाची यामध्ये जबाबदारी व्यवसाय संस्था स्वीकारू शकतात. मग त्यामध्ये राष्ट्रीय प्रतीके आहेत, गड किल्ले आहेत, राष्ट्रीय मान्यताप्राप्त इमारती आहेत. या सगळ्यांचं संरक्षण करण्यासाठी व्यवसाय संस्था हा निधी खर्च करू शकतात. त्यानंतर 6वी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे मेजर्स फॉर द बेनिफिट ऑफ आर्म्ड फोर्स वेटर्न्स, वॉर विडोज अँड देअर डिपेंडंट्स म्हणजे सैन्य दलातील उच्च स्तरावरच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी व्यवसाय संस्था प्रयत्न करू शकते किंवा युद्धामध्ये मरण पावलेले जे सैनिक आहेत या सैनिकांच्या विधवांना मदत व्यवसाय संस्था करू शकते किंवा त्यांचे जे कुटुंबीय आहेत या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसाय संस्था दायित्व स्वीकारू शकते. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आहे ट्रेनिंग टू प्रमोट रुरल स्पोर्ट्स, नॅशनली रेकग्नायझड स्पोर्ट्स अँड ऑलिम्पिक स्पोर्ट्स म्हणजे ग्रामीण खेळ किंवा राष्ट्रीय मान्यताप्राप्त खेळ किंवा ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणारे जे खेळ आहेत
त्या खेळाचा प्रसार करणे किंवा त्या खेळामध्ये तज्ञता मिळवण्यासाठी हा निधी खर्च केला जाऊ शकतो. त्यानंतर पुढची एक ॲक्टिव्हिटी सांगितली आहे स्लम एरिया डेव्हलपमेंट, म्हणजे झोपडपट्टी परिसर विकसित करण्यासाठी व्यवसाय संस्था प्रयत्न करू शकतात किंवा हा निधी त्यासाठी वापरता येऊ शकतो. पुढची एक ॲक्टिव्हिटी सांगितली आहे कॉन्ट्रीब्युशन टू द प्राईम मिनिस्टर्स नॅशनल रिलीफ फंड. पंतप्रधान मदत निधी या मदत निधीमध्ये व्यवसाय संस्था या निधीपैकी काही रक्कम इथं वर्गणी स्वरूपात देऊ शकतात. त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन or funds provided to technology incubators located within academic institution which are approved by central government. म्हणजे केंद्र शासनानं मान्यता दिलेल्या ज्या शैक्षणिक संस्था आहे की ज्या शैक्षणिक संस्थांमधून तंत्रज्ञान विकसित केले जाते अथवा तंत्रज्ञान शिकवले जाते त्या शैक्षणिक संस्थांना आर्थिक मदत देणं यासाठी सुद्धा हा निधी वापरता येऊ शकतो. आणि रुरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स म्हणजे जो ग्रामीण भाग आहे तो ग्रामीण भाग विकसित करण्यासाठी जे प्रकल्प राबवले जातात त्यामध्ये हा निधी व्यवसाय संस्था कॉन्ट्रीब्युशनच्या स्वरूपात म्हणजे वर्गणीच्या स्वरूपात देऊ शकते अथवा स्वतःच व्यवसाय संस्था आपल्या परिसरातील जो ग्रामीण भाग आहे तो ग्रामीण भाग विकसित करण्यासाठी हा निधी वापरू शकते. म्हणजे शेड्यूल नंबर 7 मध्ये एकूण ह्या 11 CSR ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. या 11 पैकी एक किंवा अनेक ॲक्टिव्हिटी करण्याचं व्यवसाय संस्था इथं मान्य करू शकते अथवा या ॲक्टिव्हिटीसाठी प्रयत्न करीत असणाऱ्या शासकीय संस्था किंवा धर्मादाय संस्था किंवा स्वतः ह्या ॲक्टिव्हिटी आपल्या निधीमधून राबवू शकते. खालील काही ॲक्टिव्हिटी आहेत ज्या ॲक्टिव्हिटींना या सेक्शननुसार CSR ॲक्टिव्हिटी म्हणून मान्यता दिलेली नाही. तर पहिली ॲक्टिव्हिटी आहे कॉन्ट्रीब्युशन टू पॉलिटिकल पार्टी, म्हणजे राजकीय पक्षांना जर देणगी दिलेली असेल तर ही देणगी CSR ॲक्टिव्हिटी म्हणून मान्य केली जात नाही. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे ओपनिंग स्कूल्स फॉर चिल्ड्रन्स ऑफ एम्प्लॉईज, व्यवसाय संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी जर शाळा चालवल्या जात असतील तर त्या शाळेवर केलेला खर्च CSR ॲक्टिव्हिटी म्हणून मान्य नाही. तिसरी ॲक्टिव्हिटी आहे प्रोव्हाइडिंग टेक्निकल स्किल्स ऑर ॲडिशनल नॉलेज टू वर्कर्स, म्हणजे व्यवसाय संस्थेच्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण अथवा शिक्षण दिले जात असेल तर त्यावर केला जाणारा खर्च या सेक्शननुसार CSR ॲक्टिव्हिटी म्हणून मान्य नाही. आणि चौथी ॲक्टिव्हिटी आहे रनिंग वेलफेअर सर्व्हिसेस फॉर एम्प्लॉईज, म्हणजे कर्मचारी कल्याणासाठी कल्याणकारी योजना व्यवसाय संस्था राबवत असेल तर त्यावरील खर्च CSR ॲक्टिव्हिटी म्हणून मान्य नाही. आता आपण CSR अमेंडमेंट्स अंडर द कंपनीज ॲक्ट 2019 2013 मधील कायद्यामध्ये या CSRच्या अनुषंगानं 2019 मध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत. त्या सुधारणा पहिली सुधारणा आहे इफ अ कंपनी वॉज अनेबल टू फुल्ली स्पेंड इट्स CSR फंड्स इन अ गिवन इयर इट कुड कॅरी फॉरवर्ड द अमाऊंट अँड स्पेंड इट इन द नेक्स्ट इयर इन ॲडिशन टू द मनी अलॉटेड फॉर दॅट इयर, म्हणजे एखाद्या वर्षी जो CSR फंड तयार केलेला आहे तो फंड संबंधित ॲक्टिव्हिटीवर जर खर्च झालेला नसेल तर तो फंड पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड करता येऊ शकतो. दुसरे अमेंडमेंट आहे दिस अमाऊंट मस्ट बी युटिलाइज्ड विदिन 3 years फ्रॉम द डेट ऑफ ट्रान्सफर
फेलिंग विच द फंड मस्ट बी डिपॉझिटेड इन टू वन ऑफ द स्पेसिफाईड फंड. हा CSR फंड जर दरवर्षी खर्च होत नसेल तर पुढील 3 वर्षासाठी तो कॅरी फॉरवर्ड करून त्या 3 वर्षाच्या कालावधीत ही रक्कम खर्च करावी लागते. या 3 वर्षाच्या कालावधीत ही रक्कम जर खर्च झाली नसेल तर संबंधित ॲक्टिव्हिटीच्या नावाने फंड तयार करून त्या फंडामध्येच ही रक्कम व्यवसाय संस्थेला शिल्लक ठेवावी लागते. आणि तिसरी अमेंडमेंट आहे, द न्यू लॉ प्रिस्क्राइब्स फॉर मॉनिटरी पेनल्टी ॲज वेल ॲज इम्प्रिजमेंट इन केस ऑफ नॉन कम्प्लायन्स. म्हणजे या कायद्यामध्ये जर CSR ॲक्टिव्हिटी करण्याच्या बाबतीत व्यवसाय संस्था असमर्थ ठरली तर काही दंड अथवा शिक्षेची तरतूद यामध्ये केलेली आहे. तर हा दंड किंवा ही शिक्षा नेमकी कशी आहे? द पेनल्टी रेंजेस फ्रॉम ₹50,000 टू ₹25 lakh. म्हणजे आर्थिक दंड आहे 50,000 रुपयापासून ते 25 लाख रुपयेपर्यंत हा दंड व्यवसाय संस्थेला होऊ शकतो. त्याचबरोबर द डिफॉल्टिंग ऑफिसर टू द कंपनी मे बी लायबल टू इन्फ्रिजमेंट फॉर अप टू 3 years और फाईन अप टू ₹5 lakh. ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्याची जबाबदारी व्यवसाय संस्थेच्या ज्या अधिकाऱ्याची आहे तो अधिकारी यामध्ये जर दोषी आढळला तर त्या अधिकाऱ्याला 3 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर 5 लाख रुपयेपर्यंतचा दंड होऊ शकते अथवा 3 वर्ष शिक्षा व 5 लाख रुपये दंड अशा दोन्हीही शिक्षा एकत्रित मिळू शकतात. थोडक्यात व्यवसाय संस्थांनी आपल्या व्यवसायिक क्रिया करीत असताना नफा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर न ठेवता व्यवसाय संस्थेशी संबंधित स्टेकहोल्डर तसेच व्यवसाय संस्थेच्या भोवतालचा व्यक्तिसमुदाय म्हणजेच समाज, या समाजाप्रती एक बांधिलकीची जाणीव स्वतःमध्ये निर्माण करून व्यवसाय संस्था चालवणं यालाच व्यवसाय संस्थेची सामाजिक जबाबदारी असे म्हणता येईल. आता आपण भारतातील CSR ट्रेंड्स म्हणजे भारतीय कंपन्यांनी CSR ॲक्टिव्हिटीवर कशा पद्धतीने रक्कम खर्च केलेली आहे किंवा कोणत्या कोणत्या CSR ॲक्टिव्हिटी पार पाडलेल्या आहेत ते पाहू. In 2018, companies spent 47% higher as compared to the amount in 2014-15, contributing Indian rupees 7,536 crore. म्हणजे 2014-15 या आर्थिक वर्षाशी तुलना करता 2018मध्ये CSR ॲक्टिव्हिटीवर भारतीय कंपन्यांनी जो खर्च केलेला आहे त्या खर्चामध्ये 47% इतकी वाढ झालेली आहे. म्हणजे थोडक्यात भारतीय कंपन्यांनी 47% जास्त रक्कम 2014-15 वर्षाच्या तुलनेत CSR ॲक्टिव्हिटीवर खर्च केल्याचे दिसते. लिस्टेड कंपनीज इन इंडिया स्पेंट ₹10,000 crore in various programs ranging from educational programs, skill development, social welfare, healthcare and environmental conservation. ज्या लिस्टेड कंपन्या आहेत, लिस्टेड कंपन्या म्हणजे ज्या कंपन्यांच्या सिक्युरिटीज म्हणजे ज्या कंपन्यांचे भाग बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अथवा नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर नोंद झालेले आहेत, अशा सगळ्या कंपन्या लिस्टेड कंपन्या म्हणून संबोधल्या जातात. तर या कंपन्यांनी एकूण 10,000 कोटी इतकी रक्कम शैक्षणिक
कार्यक्रमावर किंवा कौशल्य विकास कार्यक्रमावर, सामाजिक विकास कार्यक्रम, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे किंवा पर्यावरण संरक्षणावर खर्च केलेले आहेत. इन प्राईम मिनिस्टर्स रिलीफ फंड ॲज CSR कॉन्ट्रीब्युशन इज इन्क्रीज्ड बाय 139% ओव्हर द 2017. 2017शी तुलना करता 2018मध्ये प्राईम मिनिस्टर रिलीफ फंडामध्ये या कंपन्यांनी जी वर्गणी दिलेली आहे त्या वर्गणीमध्ये 139% वाढ झाल्याचे दिसते. त्यानंतर द एज्युकेशन सेक्टर रिसिव्ड द मॅक्झिमम फंडिंग, म्हणजे सगळ्यात जास्त निधी कोणत्या ॲक्टिव्हिटीवर खर्च झालेला आहे, तर शैक्षणिक क्षेत्रावर सगळ्यात जास्त निधी खर्च झालेला आहे. एकूण रकमेच्या 38% रक्कम शैक्षणिक क्षेत्रावर खर्च झाल्याचे दिसते. त्यानंतर हंगर, पॉवर्टी अँड हेल्थकेअर, म्हणजे दारिद्र्य निर्मूलन, भूक निर्मूलन आणि वैद्यकीय सुविधेवर 25% रक्कम खर्च झाल्याची दिसते. 12% रक्कम पर्यावरण शाश्वततेवर किंवा पर्यावरण संरक्षणावर खर्च झाल्याचे दिसते आणि 11% रक्कम ही ग्रामीण विकासावर खर्च झाल्याचे यामध्ये दिसून येते. या तक्त्यामध्ये आपणास वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांनी किती रक्कम CSR ॲक्टिव्हिटीवर खर्च केले आहे त्याची आकडेवारी दिलेली आहे. यामध्ये पहिलं क्षेत्र आहे एनर्जी आणि पॉवर क्षेत्रातील कंपन्यांनी 2,465 कोटी इतकी रक्कम खर्च केलेली आहे. त्यानंतर BFSI म्हणजे बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस जी इंडस्ट्री आहे त्या क्षेत्रातील कंपन्यांनी 1,353 कोटी रक्कम खर्च केली आहे. जे IT कन्सल्टिंग क्षेत्र आहे त्या क्षेत्रातील कंपन्यांनी 1,100 कोटी, मायनिंग अँड मेटल क्षेत्रातील कंपन्यांनी 747 कोटी, कंझ्युमर प्रॉडक्ट्स या क्षेत्रातील कंपन्यांनी 635 कोटी, जे सेवा क्षेत्रातील कंपन्या आहेत त्यांनी 152 कोटी, जे केमिकल क्षेत्रातील कंपन्या आहेत औषध या अनुषंगानं त्या क्षेत्रातील कंपन्यांनी 22 कोटी, आणि जी प्रसारमाध्यमे आहेत मीडिया आणि एंटरटेनमेंट मनोरंजन क्षेत्रातील ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी 25 कोटी रक्कम ही CSR ॲक्टिव्हिटीवर 2017-18मध्ये खर्च केल्याचे दिसून येते. त्यानंतर या तक्त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रावर 2017 आणि 18मध्ये किती रक्कम खर्च झालेली आहे त्याची आकडेवारी दिलेली आहे. सर्वात पहिल्यांदा एज्युकेशन, म्हणजे सगळ्यात जास्त रक्कम ही एज्युकेशन क्षेत्रावर खर्च होते व त्याच्या खालोखाल हेल्थ म्हणजे आरोग्य सुविधेवर खर्च होते. त्यानंतर ग्रामीण विकासावर खर्च होते. त्यानंतर पर्यावरणावर खर्च होते. त्यानंतर जे कल्चर वगैरे आहे, कला वगैरे क्षेत्र आहेत त्याच्यावर रक्कम खर्च केली जाते. जी रिड्युसिंग इनइक्वॅलिटी आहे म्हणजे असमानता, स्त्री पुरुष असमानता असेल किंवा ग्रामीण शहरी भाग यामधील विकासातील असमानता असेल ती दूर करण्यासाठी रक्कम खर्च केली जाते. जे युद्धामध्ये ज्यांनी पराक्रम दाखवलेला आहे त्यांच्यावर काही रक्कम खर्च केलेली आहे. जे वेगवेगळे वेलफेअर फंड्स आहेत त्यामध्ये जे कॉन्ट्रीब्युशन दिलेले आहे त्याच्यावर रक्कम खर्च केली आहे. आणि जे टेक्नॉलॉजी इन्क्युबेटर्स आहेत म्हणजे जिथं तंत्रज्ञान शिकवलं जातं, तंत्रज्ञान विकसित केलं जातं, तंत्रज्ञानावर संशोधन होत असतं, अशा ज्या शैक्षणिक संस्था आहे त्या शैक्षणिक संस्थांना किंवा त्या शैक्षणिक संस्थांवर रक्कम खर्च केलेल्याची ही 17 आणि 18ची आकडेवारी आपल्या निदर्शनास येते. त्यानंतर भारतातील काही ज्या टॉप कंपनीज आहेत म्हणजे ज्या अग्रेसर कंपन्या आहेत ज्यांची इथं आदरानं नावं घेतली जातात त्या कंपन्यांच्या ज्या CSR ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचं स्वरूप नेमकं कसं आहे, तर पहिली कंपनी आहे टाटा केमिकल्स लिमिटेड. हे टाटा केमिकल लिमिटेडचं CSR ॲक्टिव्हिटीचं स्वरूप कसं आहे. टाटा केमिकल्स लिमिटेड आर कमिटेड टू सर्व द नॅशनल अँड लोकल डिप्रिव्ड कम्युनिटीज, म्हणजे राष्ट्रीय किंवा स्थानिक पातळीवरची जी वंचित जमाती आहेत किंवा जो वंचित समाज आहे त्या वंचित समाजावर टाटा केमिकल्स मोठ्या प्रमाणावर इथं खर्च करते. त्यानंतर जे अंबुजा सिमेंट कंपनी आहे या अंबुजा सिमेंट कंपनीची CSR ॲक्टिव्हिटी कशाशी संबंधित आहेत. अंबुजा सिमेंट्स कमिटेड टू प्रोव्हाइडिंग क्वालिटी लाईफ्स टू द अनप्रिव्हिलेज्ड
अंबुजा सिमेंट एम्फसाइजेस ऑन युटिलायझिंग द हिडन टॅलेंट ऑफ पीपल. जी अनप्रिव्हिलेज्ड कम्युनिटी आहे, म्हणजे जे दुर्लक्षित जाती जमाती दुर्लक्षित समाज आहे, त्या समाजावर अंबुजा सिमेंट ही रक्कम खर्च करते. आणि जे हिडन टॅलेंट आहे, म्हणजे जे दुर्लक्षित आहेत परंतु ज्यांच्यामध्ये काही सुप्त गुण आहेत, ह्या सुप्त गुणांना ओळखून त्या गुणांना वाव देण्यासाठी अंबुजा सिमेंट मोठ्या प्रमाणावर रक्कम खर्च करते. त्यानंतर इन्फोसिस प्रोव्हाइड्स प्रोग्राम्स ऑफ क्वालिटी एज्युकेशन टू इट्स सिटीजन्स, increasing their IT skills and proficiency. They are sensitive towards vigilant utilization of natural resources and believe that the use of energy has a direct impact on environment. म्हणजे इन्फोसिसचं CSR ॲक्टिव्हिटीचा जो फोकस आहे तो खास करून जे IT स्किल आहेत किंवा IT प्रोफिशियन्सी जी आहे ती प्रोफिशियन्सी नागरिकांच्यामध्ये कशी वाढीस लागेल या दृष्टीनं ही रक्कम खर्च करण्याचा इन्फोसिसचा प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते नॅचरल रिसोर्सेस पूर्ण गांभीर्यानं वापरण्याकडं किंवा जागरूकतेनं वापरण्याकडं ह्या इन्फोसिसचा कल असल्याचं दिसतं. त्यानंतर महिंद्रा आणि महिंद्राचं स्वरूप कसं आहे? महिंद्रा अँड महिंद्रा ऑलवेज सपोर्टिंग द एनहान्समेंट ऑफ quality of life, education and health. Mahindra and Mahindra affirm their commitment to the welfare of community, employee and stakeholder. म्हणजे महिंद्राचा फोकस हा विशेषतः दर्जेदार जीवन, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधावर आहे. तसेच जे स्टेक होल्डर आहेत, कर्मचारी आहेत किंवा जे कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीशी ह्या महिंद्रा आणि महिंद्राची बांधिलकी असल्याचं दिसतं. आणि महिंद्रा आणि महिंद्राची एक विशेष CSR ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे जे तरुण आहेत, ज्या मुली आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये असणारी जी काही कौशल्य आहेत ती कौशल्य भरभराटीस यायला पाहिजे. त्या कौशल्यांचा त्यांनी स्वविकासासाठी वापर केला पाहिजे. यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा रक्कम खर्च करते. त्यानंतर ITCचं CSR इनिशिएटिव्ह कसं आहे? ITC क्राफ्टिंग इट्स CSR स्ट्रॅटेजी टुवर्ड्स सोशिएटल सस्टेनेबिलिटी. सम ऑफ इट्स नोटिसेबल एफर्ट्स आर ॲग्रिकल्चर सेक्टर ऑफ द कंट्री. खास करून आपल्या देशाचं जे शेती क्षेत्र आहे या शेती क्षेत्रावर आणि जो ग्रामीण समाज आहे या ग्रामीण समाजाचा जो शाश्वत विकास आहे या शाश्वत विकासावर ITC CSR ॲक्टिव्हिटी अंतर्गत खर्च करते. टाटा मोटर्सच्या बाबतीत टाटा मोटर्स इनिशिएटिव्ज आर centered on health, primary education, skill training, women empowerment and support services for differently abled. टाटा मोटरचा फोकस आहे आरोग्य सुविधा, शैक्षणिक म्हणजे प्राथमिक शिक्षण, कौशल्य विकास किंवा महिला सबलीकरण आणि त्याचबरोबर जे डिफरंटली एबल्ड पर्सन आहेत, जे शारीरिक व्यंग आहे परंतु काही बौद्धिक कौशल्य आहेत अशा व्यक्तींच्यावर विशेष लक्ष टाटा मोटर्स देते. त्यानंतर आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या इनिशिएटिव्ह कशा आहेत? भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन कॉन्ट्रीब्युट्स टू इंडियाज डेव्हलपमेंट थ्रू इट्स ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इन एनर्जी सेक्टर. खास करून जे एनर्जी सेक्टर आहे या एनर्जी सेक्टरमध्ये विशेष लक्ष या भारत पेट्रोलियमद्वारे दिलं जातं. त्यानंतर कोका कोला कंपनी आहे. कोका कोला एम्स to contribute at least 1% of its annual income to charitable causes. कोका कोला त्यांच्या उत्पन्नाच्या 1% इतकी रक्कम ही धर्मादाय कार्यासाठी वापरते. आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनी फोकस ऑन providing educational and healthcare facilities along with promoting sustainable livelihood and capacity building. अल्ट्राटेक सिमेंट
खास करून ज्या शैक्षणिक सुविधा आहेत किंवा ज्या वैद्यकीय सुविधा आहेत या सुविधावर मोठ्या प्रमाणावर आपल्या CSR ॲक्टिव्हिटीचा निधी खर्च करत असल्याचं दिसतं. थँक्यू.